सर्वजण हो. येशू ख्रिस्ताच्या नावाने आपल्याला प्रेमपूर्वक शुभेच्छा. कसे आहात? सर्व काही ठीक आहे ना? तुमच्या घरातील, व्यवसायातील, कामातील आणि वैयक्तिक बाबी कशा चालल्या आहेत? तुम्हाला तुमचे काम यशस्वी व्हावे असे वाटते का? प्रभू तुम्हाला येथे एक सल्ला देत आहेत. नीतिसूत्रे अध्याय 16 वचन 20. जो वचनाकडे लक्ष पुरवतो त्याचे कल्याण होते. तुम्ही जे काही करता ते शहाणपणाने केले तर तुम्हाला चांगले मिळेल. काही लोक विचारतात, तुला काही अक्कल नाही का? ते असं म्हणतात की तू हे शहाणपणाने केलं नाहीस, तुला हे शहाणपणाने आणि हुशारीने करायला हवं होतं. कधी कधी लोक आपल्याला विचारतात, खरंच तुझ्याकडे काही शहाणपण आहे का? म्हणून आपण जे काही करतो ते जगातील लोकांसारखं अडाणीपणाने करू नये. आपल्याला मनात येईल ते सुद्धा करू नये. हे केल्याने काय परिणाम होतील? मी हे केल्यास मला काही चांगले मिळेल का? हे योग्य प्रकारे कसे करावे? प्रभूच आपल्याला या सर्व गोष्टींसाठी शहाणपण देतो. दावीद जिथे गेला तिथे यशस्वी झाला, कारण तो शहाणपणाने वागत होता. त्याने सर्व काही शहाणपणाने केले. आपण ते बायबलमध्ये पाहतो. म्हणून तुम्हीही शहाणपणाने वागलात तर तुम्हालाही यश मिळेल. ते तुमच्यासाठी चांगले ठरेल. तोच प्रभू ते देणारा आहे. आपल्याला जे काही करायचे आहे त्यासाठी शहाणपण आणि कृपा मागायला हवी. प्रभू तुम्हाला कृपा देईल. माझ्या सेवाकाळात काय करावे आणि कसे करावे या अनेक प्रश्नांना मी सामोरे गेलो आहे. कसे करावे हे न कळता करायचे काम पाहून मी घाबरायचो. पण मी काही वेळ शांतपणे प्रभूच्या पायाशी जाऊन बसायचो आणि ते सर्व करण्यासाठी प्रभूचा सल्ला मागायचो. मी प्रार्थना पूर्ण करेपर्यंत सर्व काही अगदी स्पष्ट झालेले असायचे. जेव्हा आपण देवाच्या उपस्थितीत प्रार्थना करतो तेव्हा देवाचा आत्मा आपल्या हृदयाशी सुंदरपणे बोलतो आणि आपल्याला मार्गदर्शन करतो. मग सर्व काही यशस्वीपणे सुटते. म्हणून काहीही करण्यासाठी घाई करू नका. दररोज थोडा वेळ शांतपणे काढून परमेश्वराच्या पवित्र चरणांशी नतमस्तक होऊन बसा आणि त्यांच्याकडून योग्य मार्गदर्शन मिळवण्यासाठी प्रार्थना करा. जर तुम्ही तुमच्या जीवनातील प्रत्येक कार्यात पूर्ण विचार करून आणि विवेकाने निर्णय घेऊन कृती केली तर ते कार्य निश्चितपणे यशस्वी आणि फलदायी ठरेल. आज आणि दररोज तुम्ही जे करायला हवे ते म्हणजे शांतपणे देवाच्या पायाशी बसा. सर्व काही त्याला सांगा. त्याचा सल्ला घ्या आणि मग तुमचे काम करा. प्रभू, तू असा देव आहेस जो आम्हाला शहाणपण आणि समजूतदारपणा देतोस. ज्या गोष्टीत हा मुलगा किंवा मुलगी अडचणीत आहे त्या बाबतीत तुझे मार्गदर्शन, शहाणपण दे. त्यांना त्या कामात यश दे, येशूच्या नावाने. आमेन. आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.